पत्रकारितेचा खरा चौथा स्तंभ आपण ज्या भावनेतनं पाहतोय, ज्या भावनेतनं बोलतोय, आज पाहत असाल की देशाच्या राजकारणामध्ये आज धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. आज राजीनामा फक्त काय त्यांनी उपोषण केलं म्हणून नव्हे, तर गायकवाड साहेब इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, तुमच्या प्रिंट मीडिया असतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उठाव केला आणि त्याच्या माध्यमातून आज राज्याच्या उच्च याच्यामध्ये सुद्धा त्या धर्मेंद्र प्रधानांना आज राजीनामा द्यावा लागला. ही ताकद पत्रकारांची. आणि आपण चौथा स्तंभ म्हणतोय, पण एका बाजूला दुसरी जर बाजू विचार केला आपण, ह्या चौथा स्तंभ नसता तर काय झालं असतं, या चौथ्या स्तंभाला किती किंमत आहे. आता माझ्यासारख्या राजकीय माणसाने राजकारणाच्या विरोधात बोलू नये, कारण एवढा चौथा स्तंभ असताना सुद्धा आपण पाहतोय की आपल्या राज्यात, देशात, गल्लीपासून दिल्लीपर्यंत किती भ्रष्टाचार होतोय. पण ह्याला रोख करणारा कोण असेल, तो चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना बघितलं जातं. एवढा हा जनसमुदाय असून सुद्धा खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार थांबतोय का? आणि भ्रष्टाचार खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणारे आपण एखाद्या भ्रष्टाचाराचा विरोध करणाऱ्या व्यक्तिमत्वाला किती ताकद देतो, त्याचं किती ऐकून घेतो. खरंच तसं झालं असतं त्या राज्याचे मुख्यमंत्री अण्णा हजारे झाले असते. कारण भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणारा व्यक्तिमत्व म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. किती लोकांनी साथ दिली. कधी कधी शंका काही निर्माण होतात. आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं आज चौथा स्तंभ नसतो तर आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं काय झालं असतं. अशी परिस्थिती खऱ्या अर्थानं या आपल्या लोकशाहीमध्ये होती. म्हणून आपल्याला जागृत राहणं. नंदाने सांगितलं की लेखणीमध्ये काय आहे, आपण सत्यता काय, खऱ्या अर्थानं सत्य हे ते दाबलंच नाही पाहिजे. त्याच्या मागे किती मोठी ताकद असू द्या, दाबलं नाही गेलं पाहिजे. तर ह्या चौथ्या स्तंभाचं खऱ्या अर्थानं काय किंमत आहे हे आपल्या भारताला, देशाला नव्हे तर जगामध्ये कळेल की चौथा स्तंभ संबोधला जातो, त्याचा अर्थ काय.